नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाथा सावंत। हेच ते हॉटेल आपण ज्या ठिकाणी पाहताय, हॉटेल जंजिरा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लॉजिंग बिअर बार ॲट परमिट रूम। या ठिकाणी रात्री पोलिसांनी छापा मारलेला आहे आणि येथे जो कुंटणखाना चालवत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि खबऱ्यामार्फत त्यांनी या ठिकाणी छापा मारलेला आहे। त्यामध्ये काही बरंचसं इथं वेश्या व्यवसाय किंवा कुंटणखाना चालवत होता अशी माहिती मिळालेली आहे। या संदर्भात आपण येथे जो कुंटणखाना चालवल्याची माहिती मिळालेली आहे, त्या अर्थानं सर्व पोलीस यंत्रणाचे DYSP अंजना कृष्णा VS मॅडम किंवा त्यांच्या सर्व टीमनं या ठिकाणी छापा मारलेला आहे आणि रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालू होती। या संदर्भात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे PI नारायण पवारचा आधी तपास करत आहेत। आपण त्यांच्याकडून या सविस्तर या ठिकाणी घटनाक्रम जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, टेंभुर्णी पोलीस स्टेशन। टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल जंजिरा या ठिकाणी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सौदागर हनुमंत क्षीरसागर तसेच लहू महादेव क्षीरसागर हे दोघे त्यांचे सहकारी तुषार अशोक मिसाळ, राहुल बाबासाहेब जाधव आणि सोमनाथ संभाजी शिंदे यांच्या मार्फतीने त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करत आहेत अशी गोपनीय बातमी मिळाल्याच्या नंतर आम्ही 2 पंच पोलीस स्टाफ असे वरिष्ठाच्या आदेशाने त्या ठिकाणी जाऊन वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कारवाई केली असता सदर ठिकाणी या इसमापैकी लहू तुषार अशोक मिसाळ, राहुल जाधव आणि सोमनाथ शिंदे या ठिकाणी मिळून आले। आम्ही त्या ठिकाणी एक पंटर पाठवला होता। त्यांनी पंटरला तुषार अशोक मिसाळ यांनी एक महिला पुरवली। त्यावरून आम्ही त्या ठिकाणी पोलीस आणि पंचांनी छापा टाकून त्याला जागीच पकडलं आणि आम्ही जी त्याला नोटा दिल्या होत्या त्या दिलेल्या नोटा आणि त्याच्या खिशात 2 गांजाच्या पुड्या मिळून आल्या। त्याची झडती घेतली असता त्यावरून सदर इसमाविरुद्ध आम्ही पिटा ॲक्ट आणि NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या ठिकाणी ज्या पीडित 3 महिला होत्या त्यांची त्या ठिकाणाहून सुटका करण्यात आलेली आहे। सदर आरोपी यांना आज आरोपी लहू क्षीरसागर, तुषार मिसाळ आणि राहुल जाधव, सोमनाथ शिंदे यांना आज न्यायालयात समोर हजर केलं असता न्यायालयाने 16 तारखेपर्यंत त्यांना PCR दिलेली आहे। गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। बऱ्याचशा ठिकाणी असे व्यवसाय चालतात, त्यावर आपण आळा घालण्यासाठी आपण प्रयत्न करणार हो, आम्ही एकदम कडक कारवाई करणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी असं काही आढळून जर आलं तर 100% कडक कारवाई करण्यात येणार आहे। मॅडम